हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्ही हां मला हे सांगायचं आहे, लग्न करण्यात काहीही चुकी नाही आहे आणि केलंच पाहिजे. पण लग्न करते वेळेस सर्व मुलींनी, मला तरी असं वाटतं की मुलींनी पण थोडीफार सतर्कता बाळगली पाहिजे. मुलगा कसा असायला पाहिजे त्याला, म्हणजे आता आजकाल तर भेटतातच, आमच्या वेळेला भेटता पण येत नव्हतं. पण तुम्हाला जेव्हा भेटायला भेटते ना मुलाला एकट्यामध्ये, तर तेव्हा त्याचं टेस्ट घ्या, ओळखा तो मुलगा कसा आहे. आणि काही मुलं अशा असतात ना की तात्पुरतं समोर बोलतात, नंतर खूप काही असे प्रॉब्लेम येतात. मला माहिती आहे, मी एक्सपिरियन्स केलेला आहे. माझं लग्नाचं एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूप वाईट आहे. पण प्रत्येकाचं तसं नसतं. पण मला असं वाटतं की सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. आपण सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की बाबा, म्हणजे मुलगा काय करतो, तो स्वतः कमवतो का नाही. आता तुम्हाला आत्ता इतकी सूट तर दिलेलीच आहे की तुम्ही आईवडिलांना सांगू शकता की बाबा हा मुलगा मला आवडलेला नाही आहे. आमच्या वेळेला असं काहीच नव्हतं. जे आईवडिलांनी सांगितलं तेच करायचं. आणि राहावं मरावं तिथे किती जरी त्रास असला ना, एकतर असं म्हणायचं गावाकडं एकतर नांदून नाव कर, नाही तर मरून नाव कर. त्यामुळं ऑप्शन नव्हतं आमच्याकडं. आणि त्या गोष्टीमधनं मी गेलेली आहे, मी सगळं भोगलेलं आहे. तुम्ही अख्खं आयुष्य लावता त्या नवऱ्याला सुधरवण्यामध्ये, पण तू काही सुधरत नाही, आयुष्यात संपून जातं. पुन्हा लेकरं बाळ झाले की झालं, मग विषय संपला. सोडण्याचा प्रश्नच येत नाही. लेकरांना पाहून जगणंच लागतं. आपण जीव देऊ बी शकत नाही आणि घेऊ बी शकत नाही, अशी गत होऊन जाते. त्याच्यामुळं मी सांगते, प्रत्येक मुलीला माझं एकच सांगायचं आहे मला की तुम्ही लग्न करताना सगळ्या गोष्टी पाहून लग्न करा. सगळ्या गोष्टींचा विचार करा की आईवडिलांचा सल्ला घ्या. आणि परत तुम्ही त्या मेन म्हणजे त्या मुलाला भेटा ज्याच्यासोबत तुमचं लग्न होणार आहे. त्याच्याशी बोला, तो कसा वागतो कसा नाही. एका भेटीत काहीच नाही कळत, 2-3 वेळेस भेटा. इतक्या तडकाफडकी, फलाण्यानं सांगितलं एवढी प्रॉपर्टी आहे, फलाण्यानं सांगितलं हे आहे, ते पोराकडं ते आहे, हे असं पाहून करू नका. कारण माझं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा माझ्या घरच्यांना सांगितलं की मुलाला 4 एकर शेती आहे, स्वतःचं घर आहे आणि तो विद्यापीठात जॉबला आहे. पण असं काहीच नाही. लग्न झाल्याच्या नंतरला कळाल्या ह्या गोष्टी. तोपर्यंत काही उपयोग होतो का, काही फायदा आहे का त्या गोष्टीचा? काहीच नाही. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी आधीच चौकशी करा. आणि आईवडील करतातच म्हणा, कुणाच्या आईवडिलांना असं नाही वाटत की आपल्या मुलीचं वाईट व्हावं, वाटोळं व्हावं. ते काय शेवटी इथं लिहिलेलं कधीच नाही. नसीब में जो लिखा था वो कभी नहीं चुका, किसी को नहीं चुका, अशी गोष्ट आहे ती. त्यामुळं फक्त मला एकच म्हणायचं आहे की मुलींचं आयुष्य कुठल्याही वाटोळं होऊ नये, सतर्क राहायचं की आपण काय करतो आहे काय नाही, कुठल्या गोष्टीसाठी हे करतो. हे छोट्या छोट्या गोष्टी जेवढं जमेल तेवढं लक्ष घ्यायचं. आणि मी तर आता मला स्वयंपाक तेन करायचं आहे, बघू शकता. हे बघा, आवरायचं पण खूप आहे. बस म्हटलं थोडंसं व्हिडिओ बनवा, जे स्वतःला एक्सपिरियन्स आलेला आहे ते तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटलं. आवडलं तर लाईक सबस्क्राईब करा चॅनलला. आणि प्लीज मला सपोर्ट करा, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. प्लीज 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 लाईक करा. आणि हां, मी एक सांगन नाही, जाऊ द्या, आत्ताच नाही, नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगा. मग तुम्ही तो व्हिडिओ नाही बघणार. प्लीज माझे व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चला, श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या सर्वांनी, सतर्क राहा, बी अलर्ट. क्राईम पेट्रोल पाहताय ना, मला खूप आवडतं, मी खूप पाहते ते. चला, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.